आजी सॉरी आजी, या सगळ्या गडबडीत तुला वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्या नाही आम्ही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार करतो. सुखी राहा. अगं खरं तर ताराची मस्त आयडिया होती की तू उठायच्या आधी, इथे यायच्या आधी अख्खं देवघर फुलांनी सजवायचं, आणि तीच सगळी तयारी करायला आम्ही लवकर उठलो होतो, पण तो सगळा घोळ झाला आणि राहून गेला. हो आजी, काहीच करता आलं नाही. सॉरी. माझी ही 2 टवटवीत फुलं माझ्या शेजारी असताना मी प्रसन्न आहे. कसली सजावट नको, झाले सगळी सजावट. देवा, तुझ्या कृपेनं आज सगळ्यात मोठ्या संकटातून वाचलोय आम्ही. कपाळ मोक्षच होत होता. माथ्यावर तुझी छत्रछाया आहे ना, तसंच माझ्या कुटुंबावर घोंगावत असलेलं वादळ दूर कर बाबा. तू खूप परीक्षा घेतलीस माझ्या लेकरांची, पण आता मात्र तारा जे काही कार्य हाती घेते ते पार पाडण्याचं तिला बळ दे. तारा आणि श्रेयसला यश दे. बर्थडे गर्ल आली आहे बघ. काय काय केलंय ते. बापरे, बरंच काय काय केलेलं दिसतंय. अरे वा, छान तयारी केलेत माझ्या बर्थडेची. पण मी काय आता लहान आहे का रे हे सगळं करायला. अगं म्हणजे काय, म्हातारपण म्हणजे बालपणासारखंच असतं. आणि तू आज आमची बर्थडे गर्ल आहेस ना, बर्थडे बेबी गर्ल. आज लाड तुझेच करायचे, हो की नाही आजी? नेहमी तुम्ही आमचे लाड करत आलात ना, आज आम्ही तुमचे लाड करणार. आणि तुम्ही ते गुपचूप करून घ्यायचं. श्रेयस सांग आजी. प्रश्नच नाहीये. हो का बाई. चला चला या, पटकन करूया. चला या. अरे वा, अगदी वेळेवरती आले मी. थांब शकू. त्या दोघी ओवाळतायत ना, तिसरीने ओवाळायचं नसतं, ते अशुभ मानतात. श्रावणी आणि ताराचं झालं ओवाळून की मग तू ओवाळ. आजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार करतो. श्रावणी. हो. सुखी रहा. हॅपी बर्थडे आजी. थँक्यू. आई पाया पडतो. सुखी रहा. जीवेत शरद शतमाय. काय झालं अरविंद? काही नाही आहे. काही जुन्या गोष्टी आठवल्या आणि मन भरून आलं. खरं तर तुम्ही माझ्या सासूबाई, पण मला आईसारखं प्रेम दिलत. आणि फक्त आई नाही, तर गुरु, बहीण, मित्र अशा वेगवेगळ्या भूमिकेतून तुम्ही माझ्यावर प्रेम करत राहिलात आई. या घरात आलो तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही मला मान दिलात. आणि खरं सांगू आई, त्याचमुळे ना माझं जगणं खूप सुसह्य झालं आहे. अशाच कायम हसतमुख राहा. आमच्या घरावर, सगळ्या मुलांवर प्रेम करणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अरविंद, तू या घरातला चांगुलपणाचा दिवा आहेस. आणि हेच तुझे संस्कार तू तुझ्या श्रेयसला आणि अक्षयला दिलेस.
तुझा मान राखावा किंवा मन राखावा म्हणून नाही मी सांगत आहे, तू डिझर्व करतोस. आजी म्हणते ते अगदी योग्य आहे. एकदा डॅड साठी बरं आजी आजी हं? तुझ्यासाठी आम्ही एक छोटस सरप्राईज आणलंय. हे बघ. हे बाळा, मी काही मागातली गोष्ट घेणार नाही हा, आधीच सांगून ठेवते. आजी मला माहिती आहे तुला महागातलं काही आवडत नाही ते. घे, महागातलं काही नाही आहे. एक छानशी साडी आहे बघ, आवडते का? अरे वा, खूप छान आहे रे. माझा चॉईस तुला बरोबर माहिती आहे. हा, आवडली ना? आवडली, छानच आहे. माझा नाही, तुझ्या सुनेचा चॉईस आहे. अगं बाई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी. डॅड म्हणाले तसं फक्त त्यांच्यासाठी नाही आहे, आम्हा दोघांसाठी. तू आजी होतीस, आजोबा होतीस, आई बाबा बहीण मैत्रीण सगळं काही होतीस. आम्ही लहान असताना डॅड आणि मम्मा बिझी असायचे कामात, पण शाळा सुटली की आम्हाला एक्साइटमेंट असायची की घरी आजी वाट बघत असणार आहे. आता घरी गेलं की ती आपले खूप लाड करणार, आपल्या आवडीचं आपल्याला खाऊ घालणार. इतके उतार चढाव आले आयुष्यात, पण तुझ्या कुशीत नेहमी आसरा मिळायचा. प्रत्येक वेळी समजून घेतलंस बघ आम्हाला दोघांना. थँक्यू सो मच आम्हाला वाढवल्याबद्दल. आणि मला खात्री आहे अक्षय सुद्धा इतकाच ग्रेटफुल असेल. अगं हो, पण श्रावणी, अक्षय कुठे आहे? आजी तो अजून उठला नाहीये, झोपलाच आहे तो. काय? अजून झोपलाय तू? जा थोड्या वेळाने उठव त्याला. आजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजी, खरं तर आम्हाला एक भेट द्यायची होती तुम्हाला, पण म्हटलं विचारलेलं बरं. नाही नाही, आता तुम्ही रागवाल, म्हणाला होतात ना तुम्ही की तामझाम काही करू नका म्हणून. नाही, आमच्या ऐपतीप्रमाणेच करणार आम्ही. आजी, खरं तर मी तुमच्याशी खूप वाईट वागलोय, वाईट बोललोय. त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. पण तुमची परवानगी असेल तर भेटवस्तू घेऊन येतो. हा, म्हणजे केक कापायच्या आधी आम्ही येतो. जाऊ मी? जा तुम्ही. आजच्या दिवशी मी कोणाचंही मन नाही मोडणार. अरे देवा, हा राखणदार इकडेच आहे का? याला कोणत्याही परिस्थितीत इथून घालवलंच पाहिजे. चला दयानंदराव, लागा कामाला. अहो साहेब, तुम्ही? हा, अरे तू अजून इथेच? घरी नाही गेलास तू? घरी गेला ना म्हणजे? अरे आपल्या आजीचा वाढदिवस आहे आज. हो साहेब. अरे त्यानिमित्ताने आजीने सगळ्यांना रजा दिली आहे. हा, जा जा घरी जा, मस्त एन्जॉय कर. खरं साहेब? हो. पण मला कोणी काय बोललं नाही साहेब. अरे तुला कसं कोण बोलणार? अरे तुला सांगायला कुठे कामावर तर यायला हवं. हा, तू काय काळजी करू नकोस, मी तुला सांगतो, तू जा घरी. थँक्यू साहेब. हा, जा सावकाश जा. येतो साहेब. हो, ये. हा रग्या कुठे गेला? अजून आलेला नाही. रग्या, अरे रग्या, अरे किती वेळ तुला? हा, बरं, सांगितलेलं सगळं सामान आणलंयस? हो, तुम्ही सांगितलं तिथून आणलंय. वा, बघू दे. क्या बात आहे. वा 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 वा. हे बघ, आता आपण लगेच कामाला लागूया.
सगळं पेरणी झाली, सगळं काम व्यवस्थित वाजलं की तुला तुझं पेमेंट मिळेल. ओके? जातो आता, सगळ्या तिकडे थांब, मी आलोच. जा जा जा. हॅलो. हॅलो. प्लॅनचा पहिला टप्पा सुरू झालाय. सगळं सामान आलंय. फोन ठेवल्या ठेवल्या मी कामाला लागणार आहे. तू अलर्ट राहा. हो. आणि एक गोष्ट, कोणालाही बाहेर येऊ देऊ नकोस, समजलं? सगळ्यांना पार्टीमध्ये गुंतवून ठेव. तू आतलं बघ, मी बाहेरचं बघतो. हो, पण मला ना खूप टेन्शन आलंय हो. होईल ना सगळं नीट? कारण आपला हा शेवटचा चान्स आहे. अगं तू कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना. मी आणि राग्या आम्ही सगळं बाहेरचं बघतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, केक कटिंग झाल्या झाल्या तू बाहेर पड, समजलं? आणि मग मग मला सिग्नल दे. सिग्नल म्हणजे मला मिस कॉल दे. म्हणजे मग मी लगेच कामाला लागतो. नाहीतर तू पण उडशील. म्हणजे मी एकटीनच बाहेर यायचं? श्रेयसला विसरलात तुम्ही? अगं आई, सगळ्या फॅमिलीला उडवायचं ठरलंय ना आपलं. मग हे तुझं मध्येच काय? मध्येच काय का मध्येच काय? मी श्रेयसला काहीही झालं तरी काही होऊ देणार नाही. आणि श्रेयसला जर काही होणार असेल ना, तर हा प्लॅन आत्ताच्या आत्ता कॅन्सल करेल. ही बाई तर माझ्या डोक्यात चालली आहे, शपथ. अगं चुकून बोललो मी ते. हे बघ, तू एक काम कर, तू श्रेयसला घेऊन बाहेर पड. तू श्रेयसला सांग ना की ते आजी करता आम्ही गिफ्ट आणलंय, पण त्याकरता तुझी मदत लागणार आहे. म्हणजे त्याला पटेल आणि तोही बाहेर येईल. आल्यानंतर मग आपण त्याला समजावू. ओके, झालं समाधान? ठीक आहे. प्लॅन ऑन. हो. तयारी कर शकुंतला, माझ्यासोबत वरती यायची. हे नक्कीच यशोधराने लिहिलं असणार. भूत भूत भूत. श्रावणी, माझ्या रूम मध्ये कोणी आलं होतं का? तुमच्या रूम मध्ये? नाही, सगळेजण खाली तयारी करतायत. मीच पहिल्यांदा वरती आले. अक्षय कुठे? आता मी खालीच सांगितलं ना, तो झोपलाय. पण तुम्हाला काय झालंय? काय नाही, काय नाही, काय झालेलं नाही. की काय झालं, एवढ्या का घाबरलायत? अहो नाही सर, उशीर नका करू. मी सांगितलंय त्या वेळेला द्या. अहो आमची आजी वेळेची पक्की आहे. हा ठीक आहे, थँक्यू. मी काय म्हणतो, आपल्याला डेकोरेशन करायचं ना? आजी, आजी मी काय म्हणतोय, तू आता विश्रांती घे जाऊन. अगं आम्हाला डेकोरेशन करायचं आहे ना, मग तू इथेच बसून राहिलीस तर तू आत्ताच बघशील ना सगळं. मग सरप्राईज काय त्यात? प्लीज 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 तू आराम करा, म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल. बरं ठीक आहे, जाते मी. पण तुम्ही पण जास्त डेकोरेशन वगैरे करत बसू नका. उगीच दमू नका रे तुम्ही. चला चल चल, विश्रांती घ्या. सावकाश. आता सांग काय काय करायचंय. मी काय म्हणते, तर आपण आता इथे सोफ्याजवळ ना छान फुलांनी सजवूया, म्हणजे संध्याकाळी सगळ्यांना ना एकदम फ्रेश वाटेल. आणि तू ना डेकोरेशन करायचंय ना आपल्याला. ताई, ह्या ओढण्या कुठे लावूयात? तिथे तिथे ते बघ, तिथे छान दिसतील. लाव तिकडे. मला वाटतं हे फूल इथे छान दिसेल. फूल दे, मी लावते.
चल माझ्या बरोबर. आत्या चल. इकडे इकडे. हे सगळं काय का तूच लिहिलंयस ना आरशावरती? हे सगळं तू मुद्दामून करतेस ना? मी आत्या काय आरशावरती काहीच नाहीये. पण तिथे मला माहित आहे हे सगळं तू मुद्दाम करतेस. तूच लिहिलंस आणि तूच पुसलंस. आत्या हो काय बोलताय तुम्ही? आता मी तुमच्या समोर खाली होते की नाही? तुम्हीच मला वर घेऊन आलात ना. मग मी काय लिहिलं आणि काय पुसणार आहे? मला सांगा काय लिहिलं होतं आरशावर? आत्या मला वाटतंय ना तुम्हाला भास होत आहेत. आपण एक काम करूया का? आपण डॉक्टरांना दाखवूया का? आत्या माणसाकडून जेव्हा एखादा गुन्हा होतो ना तेव्हा त्याचं मन त्याला असंच खायला लागतं. तुम्हाला पण तुमचं मन असंच खायला लागलंय का? हो असा एवढा ताण घेऊ नका. उगाच हार्ट अटॅक वगैरे यायचा. मी तुम्हाला एक सजेशन देऊ का? तुमच्या हातून जे काही गुन्हे घडलेत ना ते सगळे कबूल करून टाका. म्हणजे तुम्हीच मोकळा व्हाल. अरे बाप रे किती घाम आलाय तुम्हाला. पुसते मी थांबा. बरं एक काम करा तुम्ही ना आता आराम करा. संध्याकाळी आजीचा बर्थडे ना या मग बर्थडेला. नाही आलात तरी चालेल. चल आराम कर. बस या आराम करा. आराम करा. आज तुझा शेवटचा दिवस आहे. माझ्या बरोबर घेऊन जायला आले मी. चल अगं चल. सगळी तयारी झाली आहे पण आजी कुठे आहे? बोलवते. श्रेयस ये पटकन. आलो आलो. आजी डोळे उघडायचे नाही ना अजिबात. छान वाटतंय. हा हे बा पोचलो जाता. थांब पण डोळे उघडू नको प्लीज. हा चीटिंग नको करू. नाही नाही सांभाळ नीट आजीला. हो ग हो धरलंय तुला. काळजी नको करू. ये थोडं अजून पुढे. बस बस रेडी. हा उघड आता. अरे किती छान डेकोरेशन केले तुम्ही पोरांनी. मला तर बाबा उत्साह वाटतोय आता अगदी. अगं या डेकोरेशनचं काय घेऊन बसलीयस तू? कसली गोड दिसतेस. किती सुंदर दिसतेस. चल ह्या वेळात कसलं आले रे सौंदर्य? काय काय हे 75 सौंदर्य आहे. राजस लोभस डिग्निफाईड असं हो की नाही? जितकी प्रेमळ तितकीच करारी. पुरे आता नुसत्या कौतुकानेच माझं पोट भरणार आहात का? हा चला आधी फोटो काढून घेऊया आपण. हो 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 चला चला. या बाबा, या आजी. सगळे आलेत पण या शकुंतला आत्या नाही आल्या अजून. जाऊन बघायला हवं काय उद्योग करतायत ते. अजून एक श्रेयस आत्या आल्यात त्यांच्याकडे दे जरा. आत्या आमचा एक छान फॅमिली फोटो काढा ना. ये तू पण ये.
मुद्दाम मला फॅमिलीच्या बाहेर टाकतेस काय? पण चांगलंच आहे, तू आणि तुझी फॅमिली आज एका झटक्यात संपणार आहे.